हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची भरड करून घ्यायची। त्याच्यामध्ये तिखट, मीठ, आलं, हिरवी मिरची, जिरं हे सगळं घ्यायचं। मग आपण दाण्याचं कूट, उकडलेला बटाटा, नंतर ते जे वाटण आहेत ते आणि थोडे शेंगदाणे, त्याच्यामध्ये रात्रभर भिजलेला साबुदाणा टाकायचा। हा 2 वाटी साबुदाणा आहे। 2 वाटी साबुदाण्याला 4 बटाटे घेतले। आता हिरवी मिरची, तिखट, जिरं, साखर आणि मीठ हे सगळं त्यात टाकायचं। आधी वरवर मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं थोडंसं पाण्याचा हबका मारून मिक्स करायचं आणि त्याचे वडे बनतील असं करायचं। थोडं मॉइस्ट ठेवायचं मिक्सचर, म्हणजे वड्यांना क्रॅक जात नाही आणि ते व्यवस्थित गोल होतात आणि फुटत पण नाही। आता मी ह्याला थोडं पाणी टाकून हाताने मिक्स करून घेणार आहे आणि मग त्याला हवा तसा शेप देणार आहे। सो हे आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी वडे बनवणार आहे ह्याचे। तर आता ह्याला मधून एक होल करायचं, म्हणजे ते वडे त्याला जास्त क्रिस्पी बनतात। नॉर्मल नुसते गोल वडे पण बनवू शकतो। सो मी हे होलचे 2-3 होल असलेले 2-3 वडे बनवले आहेत आणि ते आता गोल्डन होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे। तेल अति गरम नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं आणि मीडियम गॅसवरच वडे हे तळून घ्यायचे आणि व्यवस्थित निथळून टिश्यू पेपरवर काढायचे। आता हे वडे झाल्यावर आपण थोडे लहान साईजचे वडे बनवणार आहे। ते थोडे म्हणजे ॲज अ क्विक बाईट खाता येतात म्हणून आणि पटकन संपतात। सो हे लहान वडे आहेत। हे वडे जरा एकमेकांना चिकटतात म्हणून मग आपण ते थोडे सेपरेट करून घ्यायचे। थोडे तळून झाल्यावर ते सेपरेट करण्यासाठी ट्रिक आहे ती बघा। ते असे झाऱ्यावर घ्यायचे आणि थोडेसे असे हलवायचे किंवा उडवायचे थोडे, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही। नाहीतर मग सुरी किंवा एखादी चमचा घेऊन सेपरेट करायला लागतील। ही इझी ट्रिक आहे। हे वडे पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा नुसते गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे। सो आता उपवासाचे साबुदाणे वडे तयार आहे। आता आपण त्याच्यासाठी खाण्याची चटणी किंवा डिप बनवणार आहे। त्या डिपसाठी आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा, त्याच्यामध्ये थोडीशी साखर, चवीला मीठ आणि दही टाकायचं आणि ते चांगलं विस्करनी विस्क करून घ्यायचं। ते विस्क करताना जर का कन्सिस्टन्सी घट्ट वाटली तर त्यात थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। उपवासाचे वडे, साबुदाणे वडे, बटाटा टाकलेले रेडी आहे।